हॅलो फ्रेंड्स, सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर कसे आहात सगळे? मस्त मजेतच असतील। तर आज आहे दसरा आणि धम्म परिवर्तन दिन। तर तुम्हाला धम्म परिवर्तन दिनाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला। हे बघा, एवढे शॅम्पूच्या पुड्या घेतलेल्या आहे गाडी धुण्यासाठी आणि इकडे गाडी धुवायचं काम चालू आहे। नळ बंद करू का? इथे तुम्ही पाहू शकताय रांगोळी काढायचे काम चालू आहे आणि इथे फुलं पण आणलेले आहे, आपट्याचे पानं। तर आता ते हार होतील मिस्टर। तर तुम्ही इथे पाहू शकता इतकी छान अशी लेकरांनी रांगोळी काढलेली आहे मस्त। आणि मिस्टरांची पण गाडी मस्त धुवून झालेली होती। त्याच्यानंतर त्यांनीच फुलं आणलेले होते। तर ते म्हणे मी हार ओवतो। तर म्हटलं घ्या ओवून। त्यांनी हार वगैरे मस्त ओवले आणि दाराला परत फोटोंना सगळीकडे ओवले, ते लावले आम्ही। आणि त्याच्यानंतर मग लेणीला जाण्यासाठी तयारी केली। तर तुम्ही इथे पाहू शकता आमच्या तिघांची पण तयारी झालेली होती। आणि झालं असं की निघायची तयारीत आणि पाऊस यायचा टाइम एकच झाला। तर मम्मी बाहेर उभी होती, आम्ही दोघी जणी रिक्षाने गेलो आणि तिचे पप्पा आणि वैष्णवी गाडीवर आलेत। तर इकडे पुढे पाऊसच नव्हता पण आमच्या घराकडे पाऊस होता। तर आम्ही लेणीला पोचलेलो होतो आणि तुम्ही इथे पाहू शकताय किती असा बंदोबस्त होता आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती। तर झालं असं की आम्हाला त्या गर्दीमध्ये दर्शन घ्यायला पण मिळालं नाही, खूप गर्दी होती त्यामुळे लाईनच लागलेली होती। तर आम्ही डायरेक्ट जिथे गायन पार्टी होती तिथेच गेलो। तर तिथे माझे मामाची मुलगी, भाऊ ते सगळे भेटले। तुम्ही पुढे पाहू शकता। अरे तुम भी भिखारी और बाबा साहब ने सुन गई बगा ये भिखारी बने हैं माला, ये भिखारी बने हैं माला, ये है मेरे अपना गुलामी अपना सलामी। पण बाबासाहेबांच्या मुलीने प्रत्येक भीमसाठी कसा चालतो त्यावेळी मान खाली घालून चालायला लागायचं, पण बाबासाहेबांनी आपल्याला मान वरती करून चालायला शिकवलंय। म्हणून अपना गुलामी अपना सलामी। म्हणून आजही कुणालाही फोन लावून घ्या, फक्त एकच नाव चालतंय नाशिक। बाबासाहेबांचं लेकरू कसं चालतंय? अपना गुलामी अपना सलामी, आबरू की अपना नीलामी। चलते हैं शेर की वो चाल,
चलते हैं शेर की वजह किसका कमाल ये है मेरे दिल का माझा एक मित्र त्यात एक फरमाईश होती ती पूर्ण करणार आहे कारण आपण फक्त 14 एप्रिल आली 7 डिसेंबर आला धम्मचक्र परिवर्तन दिन आला आपल्याला बाबासाहेबांची आठवण होती इतर दिवस आपण फक्त आपण मग्न असतो पण रोज आपल्याला बाबासाहेबांची आठवण आली पाहिजे पण काही लोक बाबासाहेबांना बैमान झालेली लोक काही लोक सवलती घ्यायला पुढे सगळ्या गोष्टीला पुढे पण बापाचं नाव घ्यायला लाज वाटत नाही अशा लोकांसाठी एक गाणं आहे प्रबोधनाचं गाणं आहे काय म्हणायचं अरे मला ठाऊक आहे तुला कमी नाही काय अरे मला ठाऊक आहे तुला कमी नाही काय आता बंगला बांधला थोडं म्युझिशियन पण घे काय म्हणायचं अरे मला ठाऊक आहे तुला कमी नाही काय आता बंगला बांधला कारण त्यात माझा तुझा थँक्यू सर अरे मला ठाऊक आहे तुला कमी नाही काय आता बंगला बांधला आता त्याच्यानंतर कार्यक्रम संपला आणि आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर तयारी केली मस्त आणि वैष्णवीने सोनं ठेवलं बाबासाहेबांच्या पुढे आणि पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर पप्पाला पण दिलं मला पण दिलं तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा